घर आपोआप घाण होतं, पण स्वच्छ मात्र आपोआप होत नाही. बरोबर ना? त्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते. आणि आज मी माझं घर नीट, डीप क्लीन कसं करते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. माझा होम टूरचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला होता, हो ना? त्यात घर एकदम नीट, स्वच्छ आणि व्यवस्थित दिसत होतं. आणि तुम्ही त्याचं खूप 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 कौतुक केलं होतं. पण खरंच माझं घर नेहमी असंच असतं का? आणि ते असं ठेवण्यासाठी मी काय-काय करते, ह्याच गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तेच घर मी आज क्लीन करायला काढलं होतं. म्हटलं चला काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करूया. तर आज सकाळी मी माझी सगळी कामं पटापट उरकून घेतली होती, कारण मला माझं हे पूर्ण घर क्लीन करून घ्यायचं होतं. आज किचन सोडून मी ही बाकीची कामं करून घेणार आहे, म्हणजे हॉल आणि बेडरूम. आपल्या घरात असे बरेचसे कोपरे असतात, जिथे आपलं लक्ष सुद्धा जात नाही किंवा आपला हात सुद्धा फिरत नाही. आपण जोपर्यंत असा झाडू हातात घेऊन त्या ठिकाणी जात नाही ना, तोपर्यंत आपल्याला आपल्या डोळ्यांना ती काही घाण किंवा धूळ, जाळे, जळमाटे ते काही दिसत नाही, जोपर्यंत आपण हातात झाडू घेत नाही. म्हणून सगळ्यात आधी ना, मी इथे सीलिंग वगैरे सगळी झाडून घेतली होती आणि भिंतीला सुद्धा ना जाळ्या वगैरे लागतात किंवा धूळ लागलेली असते. बऱ्याच अशा गोष्टी असतात ना, त्या आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, म्हणून मी सगळीकडे असं झाडू वगैरे फिरवून घेते. आता या फ्रेम्स आहेत ना, तर त्या फ्रेम्स मेटलच्या आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा ना अशा छोट्या-छोट्या जाळ्या किंवा असं धूळ वगैरे बसलेली असते बऱ्याच वेळी आणि म्हणून मी त्यासुद्धा साफ करून घेतल्या होत्या. आता हे जे माझ्या डायनिंगच्या वरची जी सीलिंग आहे ना, इथे सुद्धा बऱ्यापैकी जाळ्या वगैरे लागलेल्या असतात आणि माझी ही सीलिंग ना डिझाइन वगैरे आहे माझ्या सीलिंगला. तर मध्ये-मध्ये जे हे खाचे वगैरे, कोपरे वगैरे आहेत ना, तर तिथे बऱ्यापैकी धूळ किंवा जाळी वगैरे जमा होते. आता हे वरचे जे कानेकोपरे असतात किंवा सेलिंग म्हणू आपण, ते काय आपण रोजच्या रोज साफ नाही करत. कधी-कधी आपली नजर वगैरे जाते, आपल्याला कुठे जाळी वगैरे दिसते, तर आपण तेवढ्यापुरतं तेवढं क्लीन करून घेतो. पण असा 1 दिवस महिन्यातला आपण जर काढला ना क्लिनिंगसाठी आणि सगळी अशी सीलिंग किंवा वॉल, आपल्या घरातल्या जेवढ्या पण वॉल आहेत ना, त्याच्यावरती असा झाडू एकदा मारून घेतला ना, पूर्ण धूळ किंवा जाळ्या वगैरे कुठे लागलेल्या असतील, त्या पूर्णपणे निघून जातात. माझ्या हॉलची विंडो बऱ्यापैकी मोठी आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यातून छान असा प्रकाश सुद्धा येतो. पण त्याच्यासोबत धूळ सुद्धा येते आणि त्यामुळे टीव्ही युनिटवरती रोज बारीक थर बसतो आणि वरून तर मात्र ती क्लीन दिसते. पण जेव्हा पण मी हात फिरवते ना, तेव्हा कळतं की याच्यावरती किती धूळ आहे. आणि सोबतच बाजूला मंदिर सुद्धा आहे, म्हणून हा भाग ना मला जास्त वेळा साफ करावा लागतो. कारण हा घरातला सगळ्यात जास्त दिसणारा आणि वापरातला भाग आहे. घरामध्ये आल्या-आल्या टीव्ही युनिट आणि मंदिर हे समोरच दिसतं जेव्हा पण कोणी येतं. तर त्याच्यामुळे मला असं वरच्या वरती हे सगळं क्लीन करूनच घ्यावं लागतं. गोष्टी दिसू किंवा नाही दिसू, पण वरच्या वर आपण ह्या क्लीन करणं गरजेचे असतात. आपण ही कामं रोजच्या रोज तर नाही करू शकत, पण निदान आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तरी करूच शकतो. फक्त एक सुकं कापड घेऊन असं वरच्या वरती जरी डस्टिंग वगैरे केली ना, तरी एकदम असं डीप क्लीनिंग वगैरे करायची गरज नाही पडत. एकदाच सगळं काम काढून बसण्यापेक्षा थोडं-थोडं नियमित करणं जास्त सोपं असतं. मी महिन्यातून किंवा 15 दिवसातून एकदा प्रॉपर अशी डस्टिंग करते आणि रोजच वरच्यावर पुसणं तर आपलं असतंच. आपल्या डोळ्यांना जेव्हा आपण काही घाण वगैरे दिसते, आपण ती नियमित क्लीन वगैरे करून घेतोच. आता घरामध्ये टीव्ही युनिट असल्याच्या नंतर शोपीसच्या गोष्टीसुद्धा तेवढ्याच असतात आणि त्या गोष्टी आपण जेवढ्या क्लीन ठेवू ना, तितक्याच छान वाटतात. आपण खूप आवडीने शोपीस वगैरे आणतो, टीव्ही युनिट सजवतो, पण त्यांना मेंटेन करायला मात्र वेळ नसतो. आणि मग सजावटीपेक्षा धूळ जास्त दिसायला लागते. म्हणून डेकोरेशनच्या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या असतात ना, तितकंच महत्त्वाचं असतं त्यांना मेंटेन करणं, त्यांची निगा राखणं. घर डेकोर करायला मेहनत नाही लागत. त्याला फक्त पैसे लागतात आणि थोडंसं क्रिएटिव्ह माइंड लागतं. पण घर व्यवस्थित, नीट, क्लीन ठेवण्यासाठी ना मेहनत महत्त्वाची असते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्यामध्ये असलेलं डिसिप्लिन. कारण सुंदर घर हे एकदाच तयार होतं, पण स्वच्छ घर रोज तयार करावं लागतं आणि म्हणूनच मी रोज परफेक्ट होण्याचा प्रयत्न कधीच नाही करत. पण रोज थोडं तरी नीट ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते आणि म्हणून मी एक नियम पाळते. जे वापरलं ते लगेच जागेवर ठेवायचं आणि दिवस संपायच्या आधी 10 मिनिटात ते रिसेट करून ठेवायचं. कधी-कधी ना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक मोटिव्हेशनची गरज सुद्धा असते. पण कधी-कधी आपण स्वतःलाच मोटिव्हेट करून ह्या सगळ्या गोष्टींची सवय सुद्धा करून घ्यायची असते. हळू ती सवय आपल्या अंगाला लावून घ्यायची असते, की सगळ्या गोष्टी आपल्या जागच्या जागेवर राहिल्या पाहिजेत आणि त्यामुळेच आपलं घर सुंदर आणि नीटनेटकं दिसायला लागतं.
आता ही जी मी ग्रीन मॅट इथे लावली आहे ना, त्याच्यामध्ये बरीच अशी धूळ वगैरे जाऊन बसते किंवा कचरा वगैरे अडकतो किंवा लुसी आहे आमच्या घरामध्ये, तर तिचं कधी-कधी शेडिंग वगैरे होत असतं, तर कधी तिची केसं वगैरे अडकून बसतात त्याच्यामध्ये. म्हणून मी ती अशी ब्रशने पूर्ण क्लीन करून घेतली होती. कारण ना ग्रास मॅट ना ही दिसायला खूप छान दिसते, पण धूळ पण पटकन पकडते आणि म्हणूनच ना मी आठवड्यातून एकदा झटकून घेते आणि महिन्यातून एकदा अशी धुवून पूर्ण वाळवून घेते आणि म्हणून मला तिला मेंटेन करायला जास्त काही अशी मेहनत करावी लागत नाही. कारण वेळच्या वेळी तिला अशी ब्रशने वगैरे क्लीन करून घेतली ना, तर ती छान मेंटेन राहते आणि जास्त काही मेहनत करावी लागत नाही. आता हे वरती मी जे काही शोपीस वगैरे ठेवलेले आहेत ना, ते सुद्धा मी असे 15 दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा असं त्याच्यावरती डस्टिंग वगैरे करून घेत असते. आपला हॉल जितका स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे ना, तितकंच आणि खरं सांगायचं तर त्याहून जास्त बेडरूम स्वच्छ असणं गरजेचं आहे. कारण हा भाग ना पाहुण्यांसाठी नाही, हा आपल्यासाठी असतो. दिवसभराचा थकवा घेऊन आपण इथेच येतो. जर बेडरूमच पसाऱ्यात असेल किंवा बेड नीट नसेल, कपडे इकडे-तिकडे पडलेले असतील, तर मनाला शांत वाटत नाही. स्वच्छ बेडरूम म्हणजे फक्त नीटनेटकेपणा नाहीये, तर ती आपल्या मनाचीही विश्रांती असते. आता रिसेंटलीच मी हे 2 शेल्फ इथे लावून घेतले होते आणि त्यावर काही डेकोरचे पीसेस ठेवले होते. नवीन असल्यामुळे ना सगळं छान दिसतं, पण ते तसंच दिसावं यासाठी नियमित वरून साफ-सफाई करणं गरजेचं आणि म्हणून ना मी शक्यतो 2-3 दिवसांनी एकदा हलकंसं असं पुसून घेते. माझे शेल्फ थोडेसे हाईटवर असल्यामुळे ना धूळ मात्र पटकन दिसत नाही, पण साचते मात्र लवकर. म्हणून मी ना आठवड्यातून 1-2 वेळा किंवा 10-15 दिवसातून एकदा हे शेल्फ क्लीन करून घेत असते. आता बेडरूम म्हटल्याच्या नंतर बेड आलाच. आता बेडचा हा हेडबोर्ड ना मला नेहमी साफ करावा लागतो कारण तिथे वरती खूप म्हणजे खूप धूळ बसते आणि असंही आपण बेडवरती जेव्हा बसतो तेव्हा टेकून वगैरे बसतो तेव्हा आपल्या अंगाचा घाम किंवा केसांचं तेल वगैरे लागलेलं असतं आणि ऑब्व्हियसली आपण ज्या ठिकाणी झोपतो ती जागा नेहमीच स्वच्छ आणि क्लीन असलीच पाहिजे. आता वरती मी ही जी फ्रेम लावली आहे ना त्यावरती सुद्धा भरपूर अशी धूळ बसलेली असते किंवा लुसीची काही केसं वगैरे कधी उडालेली असतात म्हणून मला ती सुद्धा अशी क्लीन करून घ्यावी लागते. माझ्या बेडरूमची ही जी विंडो आहे ना, ती सुद्धा ओपनच असते. म्हणजे कर्टन फक्त लावलेले असतात. कधी-कधी कर्टन सुद्धा ओपन असतात. कारण माझ्यासमोर काहीच नाहीये. वॉल आहे पूर्ण. त्याच्यामुळे कर्टन माझे बहुतेक वेळा ओपन असतात. त्याच्यामुळे ना ह्या ड्रेसिंग टेबलच्या वरती सुद्धा बरीच अशी धूळ वगैरे साचलेली असते. त्यामुळे मला ते वरच्या वरती क्लीन करून घ्यावं लागतं. आता जेवढं आपलं घर क्लीन असणं गरजेचं आहे, तेवढेच हे फॅन सुद्धा क्लीन असणं गरजेचं आहे. माझ्याकडून कधी-कधी हे फॅन क्लीन करायचे राहून जातात. पण मी आता प्रयत्न करतीये, की वेळच्या वेळी मी त्यांना क्लीन करून घेऊ. फॅनच्या ह्या ब्लेडवरती ना धूळ साचलेली असते आणि तीच धूळ हवेत उडते. त्याच्यामुळे शिंक, ॲलर्जी किंवा खोकला वगैरे होतो घरामध्ये आणि आमच्या घरामध्ये ना ह्यांना आणि स्मिथला लगेच ॲलर्जी वगैरे होते धुळीची. त्याच्यामुळे मला वरच्या वरती हे फॅन पुसावेच लागतात हल्ली आणि फॅनवरची जी जाड धूळ वगैरे असते ना, कधी-कधी खाली फर्निचरवरती वगैरे, बेडवरती वगैरे सुद्धा पडते आणि जास्त धूळ साचली की फॅन आपोआप कमी हवा द्यायला सुरू करतं. त्याच्यामुळे हा फॅन मला वेळोवेळी क्लीन करावा लागतो. घरामध्ये फर्निचर असलं म्हणजे घर भरलेलं दिसतं, पण त्याची खरी शोभा ना ते स्वच्छ आणि मेंटेन असलं कीच दिसते. म्हणून मी फक्त वरवर पुसत नाही, तर वेळ मिळाला की प्रॉपर क्लीन पण करून घेत असते. सगळ्यात आधी मी हा टिपॉय साफ करते, कारण रोजच्या वापरातला आहे. त्याच्यावरती आपण चहा ठेवतो, पाणी ठेवतो, कधी रिमोट, कधी छोट्या-मोठ्या वस्तू. त्यामुळे वरून स्वच्छ दिसला तरी बारीक डाग किंवा धूळ साचतेच. आणि माझ्या या टिपॉटचं जे लाकूड आहे ना, ते मुळातच असं शाईन करणारं आहे. त्याच्यामुळे असं ओल्या कपड्याने जरी एकदम असं हलक्या कपड्याने जरी पुसून घेतलं ना, ते लगेच शाईन करतं. त्याच्यामुळे जास्त असं काही मेहनत करावी लागत नाही त्याच्यावरती. आणि त्यासोबतच हा सोफा. आता ह्या सोफ्यावरती स्मिथ कायम इथेच पडलेला असतो आणि म्हणून ना तो असा सोफ्याच्या मागे किंवा इकडे-तिकडे काही चॉकलेट्सचे कागद. आता तुम्हाला हा सोफा मी पुढे काढून दाखवल्याच्या नंतर मागे दाखवते, की मागे काय-काय आहे. त्याच्या काही-काही वस्तू वगैरे पडलेल्या असतात किंवा लुसी सुद्धा काही गोष्टी कोपऱ्यात-कापऱ्यात अशा ठेवून देते, तिची खेळणी वगैरे आणि स्मिथचे असे काही चॉकलेट्सचे कागद वगैरे पडलेलेच असतात. आणि ॲक्चुअली हा सोफा ना भरपूर जड आहे. मला हलता हलत नाही. पण मी कसाबसा तो हलवते दरवेळी मला जेव्हा क्लीन करायचं असतं तेव्हा. सोफ्याच्या राइट साइडला ना आमचा जिओ फायबरचा तिथे सेटअप बॉक्स वगैरे आम्ही ठेवलेला आहे खाली आणि त्याच्यावरती सुद्धा अशी थोड्यापैकी अशी धूळ वगैरे बसलेली असते. तर ती सुद्धा मी अशी अधून-मधून झाडून घेत असते. आता इथे बघा असा कचरा वगैरे तिथे जमा झालेला असतो. स्मिथ कधी-कधी कंटाळा करतो, की डस्टबिनमध्ये टाकायला. मुलं काय आपली ऐकतात का? कितीही सांगितलं तरी आणि लुसीचं खेळणी वगैरे अशी पडलेलीच असतात.
पण तरीही मध्ये मध्ये आधी मी अशी क्लिनिंग वगैरे करत असते. त्याच्यामुळे एवढी काही धूळ वगैरे नाहीये त्याच्या मागे. सोफा जेवढा इम्पोर्टंट आहे ना, तर तेवढंच इम्पोर्टंट त्याच्या मागची वॉलसुद्धा असते. कारण ती वॉलच जर छान नसेल दिसत, घाण दिसत असेल किंवा कचरा असेल, धूळ असेल किंवा त्याच्यावर काही लिहिलेलं असेल, लहान मुलांना सवय असते आपल्या घरातल्या, की काही घ्यायचं, लिहायचं किंवा काय ह्या गोष्टी असतात. तर जेवढा सोफा क्लीन असणं गरजेचं आहे, तेवढीच त्याच्या मागची वॉलसुद्धा क्लीन असणं गरजेचं आहे. आता माझ्या इथे काही लहान मुलं नाहीयेत. स्मित एकटाच आहे. त्याच्यामुळे लिहिण्याचा काही प्रश्न येत नाही. पण मागे असा सोफ्याच्या मागे जी धूळ वगैरे पडलेली असते ना किंवा लागलेली असते, ती मी इथे क्लीन वगैरे करून घेतली. माझ्या सोफ्याचा कलर हा ब्लू असल्यामुळे त्याच्यावरची धूळ ना लगेच दिसून येते आणि बारीक-बारीक गोष्टीसुद्धा त्याच्यावरती म्हणजे डाग वगैरे असेल ना बारीक गोष्टींचा छोट्या-मोठ्या, तरी तो दिसून येतो पटकन. त्याच्यामुळे मला हा वरच्या वरती क्लीन करावाच लागतो. आणि नाही क्लीन केला ना, तर ह्याचा कलर ना एकदम असा डल दिसायला लागतो, म्हणजे काळपट ब्लू वगैरे असा दिसतो. त्याच्यामुळे मला तो नाईविलाजाने पुसावाच लागतो. माझ्याकडे व्हॅक्यूम क्लीनर सुद्धा होता. मी तो यूज करत होते, पण गेले काही दिवस ना तो बिघडला आहे. त्याच्यामुळे मी असा फडक्याने किंवा ओल्या कपड्याने थोडासा, जास्त ओला कपडा नाही करत, थोडासा ओला कपडा करून मी पुसून घेत असते. व्हॅक्यूम क्लीनरने तर जास्तच क्लीन होतो आणि मस्त फ्रेश सुद्धा वाटतो तितकाच सोफा. आणि हा ब्लू कलर आहे त्याच्यामुळे तो पुसल्याच्या नंतर जेव्हा आपण क्लीन करतो ना, त्याच्यामुळे अजून तो छान फ्रेश वाटायला लागतो. आता सोफ्याला मॅच आम्ही असा हा डायनिंग टेबल घेतला होता वुडनचा आणि त्याचे जे चेअर आहेत त्याचा कपडासुद्धा आम्ही सोफ्याला मॅच घेतला होता. आता डायनिंग टेबलच्या वरती माझी ही काच आहे ना, ती सतत खराब होत असते. त्याच्यामुळे असं कॉलिननी वगैरे मला ते पुसावीच लागते 1-2 दिवसाने वगैरे. कारण आपण जेवतो किंवा खरकटं वगैरे सांडतं मुलांकडून, आपल्याकडून किंवा फ्रुट्स वगैरे कापले जातात कधी-कधी. तर डायनिंग टेबल हा नेहमीच पुसावा लागतो. त्याला काही ऑप्शन नाहीये आपल्याकडे. आणि वरती मी काही कव्हर वगैरे नाही टाकलाय, कारण मला तो असाच बघायला छान वाटतो म्हणून. आणि माझ्या ह्या डायनिंग टेबलच्या खालचा जो स्पेस आहे ना, तो मला असं वाटतंय, की मी उगाचच हा डायनिंग टेबल चूज केला. ॲक्चुअली खूप भक्कम आहे हा डायनिंग टेबल. पण हा खालचा जो मी पुसतेय तो भाग आहे ना, मला असं वाटतं, की युजलेस आहे. म्हणजे काही युजच नाहीये त्याचा असं मला वाटतंय. उगाचच ते पुसायचं वगैरे काम आपलं वाढतं. बाकी काहीच होत नाही. पण ठीक आहे चला, दिसायला तरी छान दिसतंय आणि पटकन काही हातात असेल तर आपण पटकन तिथे ठेवून देतो आणि त्याच्यामुळेच तिथे पसारा वगैरे जास्त होतो. त्याच्यामुळे मी जेव्हा पण कधी नेक्स्ट टाईम डायनिंग टेबल घेईल ना, तर त्याच्या खाली असा स्पेस नसेल याची काळजी मात्र नक्की घेईन. आपण फर्निचर पॉलिश सुद्धा करून घेऊ शकतो किंवा वॉर्निश असतं ना फर्निचरचं, तर ते सुद्धा लावून घेऊ शकतो. मी वॉर्निश आणून ठेवलेलं आहे. मला ते लावून पण घ्यायचं आहे. पण सध्या मला असं वाटतंय की त्याची काही गरज नाहीये. कधी सण वगैरे येईल किंवा दिवाळी वगैरे येईल ना, जेव्हा मी डीप क्लीनिंग वगैरे करेल, तेव्हा मात्र मी ते नक्की वॉर्निश वगैरे करून घेईन किंवा फर्निचरचं जे पण काही ऑइल मिळतं किंवा पॉलिशिंगचं जे काही मिळतं ना, ऑइल वगैरे जे काही असेल ते ते आपण फर्निचरला वगैरे लावल्याच्या नंतर ना, फर्निचर अजून जास्त काळ टिकतं आणि छान शाईन वगैरे करतं फर्निचर. ते मात्र मी नक्की करून घेईन. जेव्हा मी पूर्ण असं डीप क्लीनिंग वगैरे करेन किंवा दिवाळीची जी साफसफाई असते ना आपली, तेव्हा मी ते करून घेईन. घरात आपण आर्टिफिशियल प्लांट्स ठेवतो कारण ते मेंटेनन्स फ्री वाटतात. पाणी नाही, माती नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांची काळजीच घ्यायची नाही. सगळ्यात जास्त धूळ ना ह्या आर्टिफिशियल प्लांट्सवर सुद्धा बसते. वरून हिरवेगार दिसतात, पण जवळून पाहिलं की धूळ बसलेली दिसते आणि मग पूर्ण लूक त्याचा खराब होतो. त्याची पानं वगैरे अशी काळी-काळी वगैरे दिसायला लागतात आणि ते छान नाही दिसत. म्हणून मी वेळ मिळाला ना, की असं ओल्या कपड्याने वगैरे ती पानं पुसून घेत असते किंवा ह्या वेली वगैरे पुसून घेत असते. घरातलं डेकोरेशन म्हणजे फक्त वस्तू ठेवणं नाहीये, त्या स्वच्छ आणि फ्रेश सुद्धा तितक्याच दिसल्या पाहिजे. नाहीतर आर्टिफिशियल प्लांट सुद्धा जुना आणि मळका दिसायला लागतो. घरातली प्रत्येक गोष्ट जिवंत नसली तरी तिची काळजी घेतली तरच घर जिवंत वाटतं. आणि सगळ्यात शेवटी येतो तो आपल्या घराचा एंट्रन्स. कारण घराबद्दल पहिलं इम्प्रेशन इथूनच तयार होतं. आत कितीही स्वच्छता केली तरी दाराजवळ एरिया नीट नसेल तर सगळं कमी वाटतं. एंट्रन्स म्हणजे फक्त दार नाहीये, तर ती आपल्या घराची ओळख असते. बाहेरून कोणी आलं की सगळ्यात आधी इथेच नजर जाते. म्हणून मी हा नेहमी भाग ना स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते. कारण घर सुंदर बनवायला वेळ लागतो, पण पहिली छाप काही सेकंदातच तयार होते आणि ती छाप एंट्रन्सवर अवलंबून असते. घरामध्ये डेकोरेशनचं सामान घेऊन येणं किंवा ते ऑनलाईन मागवणं अगदी सोपं असतं. पण त्यांना मेंटेन ठेवणं किंवा कशा पद्धतीने ठेवतोय, जसं की हे एरिका पाम.
आता हे एकदम सिंपल छान असं झाड आहे, पण त्याच्या खाली जी मी ही कुंडी घेतली आहे त्याच्यासाठी ही पिंक कलरची, त्याचं कलर कॉम्बिनेशन किंवा त्याच्या खाली जो स्टूल मी ठेवलेला आहे त्या स्टूलवरती मी मॅट ठेवलेली आहे. याच्यामुळे ना त्या एरिका पामला एक वेगळाच लुक आलाय आणि घरामध्ये एंट्रन्स करतानाच ना असं हिरवंगार डोळ्याला दिसताना मला स्वतःला ते छान वाटतं, म्हणून मी ते तिथे ठेवलेलं आहे. आणि त्याची ही वेळच्या वेळी मी अशी जी सुकलेली पानं वगैरे असतात ना ती मी वेळच्या वेळी ती काढून टाकत असते, जेणेकरून ते कायम असं डोळ्यांना हिरवंगार वगैरे दिसावं म्हणून. मी माझ्या घरामध्ये जेवढे काही प्रोडक्ट यूज केलेले आहेत म्हणजे डेकोरेशनसाठी, जसे की हे वास किंवा हा स्टूल वगैरे सगळ्या काही गोष्टी, ह्याच्या जर लिंक तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंट करा. मी नक्की प्रोडक्ट टॅग करेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर आजचा ब्लॉग तुम्हाला रिलेट झाला का? तुमची क्लिनिंग रुटीन काय आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. घर स्वच्छ ठेवणं ही रोजची सवयच आहे आणि तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणून अजून मोटिवेशन मिळतं. तर चला, आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.